श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्री देशपांडे गुरुजी या आपल्या आवडत्या चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. शनी 7.5 म्हणजे नेमके काय? ज्योतिषशास्त्रात शनिदेव जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या चंद्र राशीपासून 12व्या, पहिल्या आणि दुसऱ्या घरातून भ्रमण करतात, तेव्हा 7.5 वर्षांच्या या काळाला शनी 7.5 म्हणतात. हा काळ 2.5 वर्षांच्या 3 टप्प्यांत विभागलेला असतो आणि तो जीवनात शिस्त, कर्म आणि कठीण परीक्षा पाहणारा मानला जातो, ज्यामुळे व्यक्तीच्या मानसिक व आर्थिक परिस्थितीत बदल होऊ शकतात. शनी 7.5चे महत्त्वाचे पैलू समजून घेऊया. कालावधीत शनी एका राशीत 2.5 वर्षे राहतो. 3 राशींमधून म्हणजे मागील रास, स्वतःची रास आणि पुढील रास अशा प्रवासासाठी एकूण 7.5 वर्षांचा कालावधी लागतो. प्रक्रिया जेव्हा शनी तुमच्या चंद्र राशीच्या मागे, त्या राशीवर आणि पुढे असतो, तेव्हा 7.5चा प्रभाव जाणवतो. परिणाम ही वेळ कधी कधी कठीण निर्णय, संघर्ष, आजार, आर्थिक नुकसान किंवा कामात अडथळे आणू शकते. मात्र हे केवळ त्रासदायक नसते, चांगले कर्म असल्यास शुभ फलही मिळते. आता 7.5चे 3 टप्पे पाहूया. पहिला टप्पा जेव्हा शनी 12व्या घरात असतो, तेव्हा मानसिक तणाव आणि अनावश्यक खर्च वाढू शकतो. दुसरा टप्पा जेव्हा शनी चंद्र राशीत म्हणजे स्वराशीत येतो, तेव्हा शारीरिक कष्ट आणि नोकरी किंवा व्यवसायात अडथळे येऊ शकतात. तिसरा टप्पा जेव्हा शनी दुसऱ्या घरात प्रवेश करतो, तेव्हा कौटुंबिक समस्या किंवा आर्थिक चणचण जाणवू शकते. पण 7.5 बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कर्मानुसार फळ. शनिदेव हे कर्माचे न्यायाधीश मानले जातात, त्यामुळे या काळात आपण केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचे फळ मिळते. प्रत्येकाच्या आयुष्यात, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ही 7.5 किमान एकदा तरी येतेच. उपाय. शनीला प्रसन्न करण्यासाठी शनी चालीसाचे पठण करू शकता. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे आणि गरजूंना मदत करणे हे उपाय केले जातात. थोडक्यात सांगायचे तर 7.5 ही घाबरून जाण्याची गोष्ट नाही, तर ती आपल्या कर्मांचा हिशोब पूर्ण करून आपल्याला अधिक शिस्तबद्ध आणि मजबूत बनवणारा काळ आहे. जर तुम्हाला अशीच ज्योतिष विषयाची माहिती आवडत असेल, तर व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ.